नमस्कार. आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गरड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते. माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो, आपल्याला संपादरम्यानचे मानधन अदा करण्याबाबत आपल्या कृती समितीने महिला व बालविकास सेवा योजना अंतर्गत येणाऱ्या ज्या आपल्या महिला आयुक्त व मंत्री महोदया आहेत आदितीजी तटकरे मॅडम यांच्याकडे संपादरम्यानचे मानधन अदा करण्याबाबत हे पत्र पाठवलेले आहे. पत्राची तारीख आहे दिनांक 1/2024. आपण प्रत्यक्ष पाहू शकता. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती प्रति माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना रायगड भवन CBD बेलापूर नवी मुंबई. विषय संपादरम्यानचे मानधन अदा करण्याबाबत. महोदया, आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने खालीलप्रमाणे नम्र निवेदन करीत आहोत. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने 4/12/2023 ते 25/1/2024 दरम्यान त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात संप करण्यात आला होता. दिनांक 25/1/2024 रोजी माननीय सचिव यांच्या अध्यक्षतेखाली व आपल्या उपस्थितीत कृती समिती सोबत बैठक पार पडली. सदर बैठकीत ठरल्याप्रमाणे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना संपादरम्यानचे मानधन अदा करण्याबाबत चर्चा इत्यादी झाली. त्याबाबत माननीय सचिव व आपण चर्चा करून मानधन अदा करण्याबाबत निर्णय घेता हे ठरले होते. कोरोना काळातील 25 दिवस उन्हाळी सुट्ट्या शासनाकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देणे बाकी आहेत. सदर सुट्टी संप काळात समायोजित करून त्यांचे संप काळातील मानधन अदा करण्यात यावे. दिनांक 26/1/2024 पासून राज्यातील अंगणवाडी कर्मचारी यांनी अंगणवाडीचे कामकाज सुरू केले आहे. संप काळातील आहार वाटप करण्याचे काम अंगणवाडी सेविकांना सांगण्यात येत आहे. तसेच सदर कालावधीतील MPR सुद्धा अंगणवाडी सेविकाकडे अंगणवाडी पर्यवेक्षिका मागत आहेत. हे काम केल्यास संप काळातील कामकाज भरून काढल्यासारखे होणार आहे. या बाबीचा विचार करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संप काळातील मानधन अदा करावे ही विनंती. याबाबत चर्चा करण्यासाठी कृती समितीला वेळ देण्यात यावी. आपले नम्र महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती MA पाटील, दिलीप उटाणे, भगवान देशमुख, सुभाष शमी, जयश्री पाटील, कमल परुळेकर, जीवन सुरुडे. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता. धन्यवाद.